ही अशी पलटवून घ्यायची जीन्स। नमस्कार मैत्रिणींनो, खुशी फॅशन पॉइंटमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कटोरी ब्लाउजची संपूर्ण शिलाई करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये ह्या ब्लाउजची आपण कटिंग बघितलेली आहे। सर्वप्रथम कटोरीचा पार्ट घेऊन घ्यायचा आहे आणि ही जी ब्लाउजची आतील बाजू आहे त्यावर अशा पद्धतीने समोरासमोर दोन्ही कटोरी ठेवून त्या साइडने शिलाई मारून घ्यायची आहे। हवं तर इथे पिन लावून घेऊ शकतो। काठाने शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपण अर्धा इंच इतपत सर्व बाजूंनी कापड एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते आता आपण कट करून घेऊया। हे जे पुढील डाचाचं मार्किंग केलेलं आहे ते तिथे नॉचेस देऊन द्यायचे आहेत आणि आता हे आतील बाजूवर आपल्याला हे मार्किंग दिसत आहे ते डार्क करून घेऊया। अशा पद्धतीने कटोरीचे दोन्ही पार्ट तयार झाले आहेत। ही वरील बाजू आहे आणि आतील बाजूवर अशा पद्धतीने दोन्ही साइड पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते एकाच बाजूचे तयार होत नाहीत। इथे हे नॉच अशा पद्धतीने मॅच करून सर्व बाजूला आता आपण काठाने शिलाई मारून घेणार आहोत। काठाने शिलाई मारून घ्यायची आहे आणि कुठेही कापड खेचायचं नाही आहे। जे बिगनर्स आहेत त्यांनी पिन लावून घेतल्या तरीही चालतील, त्यामुळे काय होतं की कापड आणि अस्तर हे सरकत नाही। आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते असं कट करून घेऊया। अशा पद्धतीने हे दोनही पार्ट आपले तयार झालेले आहेत। असे समोरासमोर ठेवून बघायचे। इथे योगपट्टीला खाली कमरेची पट्टी एक्स्ट्रा ॲड न करता डायरेक्ट आपण योगपट्टी ही पलटवणार आहोत। मेन फॅब्रिकवर अशा पद्धतीने दोनही क्रॉस पट्टी ठेवून समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत। ही आहे जास्त बाजू। आपण आता हे जे जास्त बाजू आहे त्याकडून आपण शिलाई मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने बरोबर इथे एक दाब इतपत एक शिलाई मारून घ्यायची आहे। दुसऱ्या क्रॉसपट्टीची शिलाईची सुरुवात करताना ही कमी बाजूकडून करायची आहे, त्यामुळे काय होतं की कधीच एकाच बाजूच्या क्रॉसपट्ट्या तयार होत नाहीत। दोनही क्रॉसपट्ट्या ह्या दोन बाजूच्या तयार होतात। नखाच्या साहाय्याने असा दाब देऊन इथे एक दाब शिलाई देऊन द्यायची आहे। इथे दाब शिलाई आपली मारून झालेली आहे आणि आहे तेवढं कापड असं अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून वरच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आहे। ही शिलाई मारताना अस्तराचं कापडही बाहेर यायला नको आणि जे मेन फॅब्रिक आहे हेही आतमध्ये जायला नको। अशा पद्धतीने बरोबर काठाने एक शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने योगपट्टी ह्या पटकन तयार होतात। आता आतल्या बाजूने शिलाई मारून घेऊया। जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊया। मागील व्हिडिओमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा खालच्या बाजूने आपण क्रॉस पट्टीला कापड एक्स्ट्रा ॲड केलेलं होतं आणि इथे अस्तर आणि मेन फॅब्रिकच पलट करून क्रॉस पट्टी आपण कशी जोडायची ते बघितलं आहे। म्हणजे हे दोन प्रकारे क्रॉस पट्टी कशी जोडतात हे तुमचं बघणं झालं। अशा प्रकारे दोनही पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत। दोनही बाजूंची कटोरी आणि साइड पार्ट हे असे समोरासमोर ठेवून घ्यायचे। ही वरील बाजू आहे आणि ही खालची बाजू आहे। आता कटोरी आणि साइड पार्ट हा आपण वरच्या बाजूने जोडणार आहोत आणि तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे बरोबर ते एकमेकांवर अशा पद्धतीने आले पाहिजे। असं जर आपण ठेवलं तर काय होतं की इथे गॅप तयार होतं, त्यामुळे कटोरी आणि ही पुढच्या बाजूने थोडीशी एक्स्ट्रा म्हणजे एवढा कोपरा एक्स्ट्रा घ्यायचा आणि मग इथे बरोबर अर्धा इंच इतपत अंतर देऊन आपण शिलाई मारून घेऊया। कटोरी कुठेही खेचायची नाही आहे आणि बरोबर अर्धा इंच इतपत अंतर घेऊन कटोरी शिवून घ्यायची आहे। सर्व बाजूला अंतर हे सेमच आलं पाहिजे। अशा पद्धतीने आपली ही कटोरी शिवून झालेली आहे किंवा नखाच्या साहाय्याने इथं प्रेस एक दाब देऊन दिलं तरीही चालतो। टक्सचं जे मार्किंग केलेलं आहे खालच्या बाजूने 1.25 आणि लांबी ही 3 इंच बरोबर त्या मार्किंगवर इथे आपण शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता किती छान असा व्यवस्थित पफ आलेला आहे कटोरीचा। ही कटोरी शिवताना आपण वरच्या बाजूने सुरुवात केली होती, तर दुसऱ्या बाजूची कटोरी शिवताना आपण खालच्या बाजूने सुरुवात करणार आहोत।
असं कापड हे पुढच्या बाजूला घेऊन बरोबर इथं मार्किंग केलेलं आहे त्या बरोबर अशा पद्धतीने इथे कटोरी जोडून घेऊया। सर्व बाजूला इथे अंतर सेमच आलं पाहिजे, कापड खेचायचं नाही, कटोरी अगदी व्यवस्थित पुरते। हे बघा, बघू शकता इथं व्यवस्थित असा गोल शेप आलेला आहे। आणि आता हे टक्सचं जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्यावर इथे एक शिलाई मारून घेऊया। अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूची ही कटोरी आपली व्यवस्थित अशी शिवून झालेली आहे। आता इथे क्रॉस पट्टी जोडताना पुढील बाजूने आपण सुरुवात करणार आहोत आणि सुरुवात करताना थोडंसं कापड हे एक्स्ट्रा कोपरा हा बाजूला एक्स्ट्रा घेऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर मार्किंग केलेल्यावर बरोबर इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिवताना कटोरीचा जो टक्स आहे तो दाबला जायला नको, अशा पद्धतीने ही कटोरी आपण शिवून घेतलेली आहे। दुसऱ्या बाजूची क्रॉस पट्टी जोडतानाही आता मागच्या बाजूने सुरुवात करणार आहोत। अशा पद्धतीने दोन्ही बाजूंच्या क्रॉस पट्टी तयार झालेल्या आहेत आणि हुक आणि आयची पट्टी आपण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे 1.5 इंच रुंदीची एक पट्टी घेतलेली आहे आणि ती पुढच्या बाजूने फोल्ड करून घेतली। खालच्या बाजूला योगपट्टीची फिनिशिंग झालेली आहे, त्यामुळे 1/2 इंच एक्स्ट्रा अशी पट्टी घेऊन ते अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि बरोबर एक दाब इतपत इथे एक शिलाई मारून घेऊया। इथे योगपट्टीची आतील शिलाई खालच्या बाजूने घेऊन घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर हे कापड अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे दाबटीप देऊन देऊया। आता ही पट्टी आतील बाजूला फोल्ड करून वरच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आहे। जी पट्टी आहे ती आता कट करून घेऊया। दुसऱ्या बाजूला आयची पट्टी आपण शिवून घेणार आहोत आणि त्याचं रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि ह्या मेन फॅब्रिकवर आतल्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे। आयची पट्टी ही आतल्या बाजूने जोडायची असते म्हणजे जेणेकरून ती बाहेर येते। असा 1/2 इंच कापड हे एक्स्ट्रा ह्या बाजूला असं घेऊन अशा पद्धतीने फोल्ड करून एक दाब इतपत आपण इथे साईडने शिलाई मारून घेणार आहोत। त्यानंतर हे पुढच्या बाजूला अशा पद्धतीने पट्टी करून घ्यायची आहे आणि इथे दाब शिलाई देऊन देऊया। एक्स्ट्रा कापड कट करून घेतलं आणि ही जी शिलाई आहे यावर बरोबर आता इथे एक दाब शिलाई देणार आहोत। त्यानंतर हे पुढचा एक फोल्ड आणि 2 फोल्ड असे 2 फोल्ड करायचे आहेत आपल्याला, परंतु त्याआधी इथे काठाला एक फोल्ड करून एक शिलाई मारून घेऊया आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊ। आता बरोबर कापड अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आणि आपली ही जी शिलाई आहे त्यावर बरोबर अशा पद्धतीने कापड ठेवून काठाला शिलाई न मारता इथे बाजूला मी इथे मार्किंग करून दाखवते त्यावर आपण एक शिलाई मारून घेणार आहोत। बरोबर, काठाला आपण शिलाई दिलेली नाही कारण आपण आता याला मशीनच्या आय करणार आहोत। आणि इथे खालच्या बाजूला आडव्या पद्धतीने इथे शिलाई मारून ते पॅक करून घेऊया म्हणजे ही खालची फिनिशिंग आपली कंप्लीट होऊन जाते आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे। आता इथे बघा, हे एवढं अंतर आपलं अजून ओपनच आहे आणि आपण शिलाई ही थोडीशी बाजूला मारलेली आहे। अशी शिलाई का केली हे मी तुम्हाला पुढे सांगते। त्यानंतर अशा पद्धतीने आय आणि हुकच्या दोनही पट्ट्या एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आणि थोडंसं काही एक्स्ट्रा वगैरे असेल तर ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं। ब्लाऊज शिवत असताना तो चेक करत करत शिवायचा असतो, त्यामुळे शिलाईमध्ये खूप फिनिशिंग येते आणि फिटिंगही छान बसत असते। आता आपला हा चेकिंगचा टाईम आहे असं समजा। आपण इथे हा 11 इंचाच्या घडीचा ब्लाऊज बनवत होतो, त्यामुळे 11 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनचं एक मार्किंग करून घेतलेलं आहे। कंबर आहे होती आपली 38, त्याचा चौथा भाग केला तर तो 9.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने ह्या दोनही रेषा आपण इथे आखून घेणार आहोत। ही आपली कटिंगची रेषा आहे आणि एक शिलाईची रेषा आलेली आहे। हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते आता कट करून घेऊया। अशा पद्धतीने हे ब्लाऊज शिवताना चेकिंग कंपल्सरी झालंच पाहिजे, त्यामुळे कापड कुठेही कमी जास्त होत नाही। बरोबर, अशा पद्धतीने हे चेकिंग करतच जायचं आणि हे चेक करत करतच आपल्याला पूर्ण ब्लाऊज तयार करायचा आहे।
आता दुसऱ्या बाजूचं चेक करून घेऊया. ही जी आपली आळीची पट्टी आहे ही एक्स्ट्रा आहे ती सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर असा टेप ठेवून बरोबर 11 इंचावर एक मार्किंग करून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. खालच्या बाजूला 9.5 इंचावर एक मार्किंग करून 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने ह्या जे थोडंसं एक्स्ट्रा आलेलं आहे हे कापड एवढं कट करून घेऊया. पुढील भाग हा पूर्णपणे आपला तयार झालेला आहे आणि आता मागील भाग आपण शिवून घेऊया. मागील मेन फॅब्रिकवर अशा पद्धतीने अस्तर हे ठेवून घ्यायचं. हे जे नॉचेस दिलेले होते ते आपण मॅच करून घेऊया. ते नॉचेस दिल्यामुळे आपलं कापड हे व्यवस्थित आपल्याला ठेवता येतं. त्याचा एक फायदा हा असतो. त्यामुळे कटिंगच्या वेळेस हे नॉचेस देतच आपण कटिंग करायची आहे आणि चेक करतच शिलाई करायची आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या कामामध्ये परफेक्शन आणि फिनिशिंग ही येत असते. अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना आतमध्ये चून येणार नाही याची काळजी घ्यायची असते. आणि अशा पद्धतीने हे आपलं शिलाई करून झालेलं आहे. जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आता कट करून घेऊया. हा मागील डाच जो एका बाजूला आपण मार्किंग केलेलं होतं तो अशा पद्धतीने डार्क करून दुसऱ्या बाजूला आपण असा मार्किंग करून घ्यायचा आहे. आता हे मागील डाच आहे यावर एक शिलाई मारून घेणार आहोत. जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची टिप्स आहे. परंतु जे आता व्यवस्थित असं ब्लाऊज वगैरे शिवतात ते अशा पद्धतीने उचलून व्यवस्थित दोनही कापड शिवू शकतात. मी आता इथे ह्या बाजूला डायरेक्ट कापड घेऊनच इथं शिवत आहे आणि ह्या बाजूला इथं एक टिप दिलेली आहे. आता हे दोनही बाजूंचे डाच आपले शिवून झालेले आहेत. मागच्या बाजूला पट्टी लावून शिवून घेऊया. त्यासाठी इथे 2.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती एका बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची. काठाने एक शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंच कापड पुढच्या बाजूला सोडून द्यायचं आहे आणि एक दाब इतपत एक शिलाई मारून घेणार आहोत. हे डाच शिवताना इथे बरोबर एक छोटीशी चून घ्यायची आहे. त्याचबरोबर मागील डाचच्या शिलाईचं जे आतलं कापड आहे ते बरोबर मागच्या बाजूने करून घ्यायचं असतं. हे बघा इथे या दोनही ठिकाणी छोट्याशा चून घेतलेल्या आहेत आणि हे कापड पुढच्या बाजूला करून बरोबर इथे एक दाब शिलाई देऊन द्यायची आहे. ही पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून त्यावर कच्ची शिलाई देऊन देणार आहोत, कारण आपण मागच्या बाजूला हातशिलाई करणार आहोत आणि इथे हातशिलाई करणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा मागचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे आणि आता आपल्या मागील भागाचा चेकिंगचा टाईम झालेला आहे. अशा पद्धतीने बरोबर टेप ठेवून इथे 11 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन अगदी बरोबर आलेलं आहे. आणि खाली कमरेच्या बाजूला 9.5 इंचावर एक मार्किंग करून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आलेलं आहे आणि इथे एक नॉच देऊन देऊया. इथे आतील बाजूनेही तुम्हाला बरोबर दाखवते. इथे गळ्याचं आपण मार्किंग गळा रुंदी घेतलेली होती 3.5 इंच. इथे 3.5 इंचावर बरोबर टेप ठेवून अशा पद्धतीने आपण बघितलं तर इथे बरोबर 11 इंच आलेलं आहे आणि खालच्या बाजूला कमरेचं मार्किंग 9.5 इंचावर करायचं आहे. अशा पद्धतीने हे बरोबर जे आपण मार्किंग केलेलं होतं ते अगदी बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीने ही कंपल्सरी चेकिंग हे करायचंच आणि ही सवय स्वतःला लावूनच घेऊया. आता मागील भाग आणि पुढील भाग चेक करायचा टाईम आलेला आहे. मागील भागावर हुकपट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे. इथे बघू शकतात तुम्ही उंची ही एकदम बरोबर मॅच झालेली आहे. शोल्डरच्या बाजूलाही कुठेही कमी जास्त कापड नाही किंवा कमरेच्या बाजूलाही अगदी व्यवस्थित सर्वच बाजूंनी आलेलं आहे. आणि इथं हे 1.5 इंच शिलाई मार्जिनचं मार्किंग करून घेऊया. हे बघा बरोबर 11 इंच. आता ह्या जो नॉच दिलेला आहे तिथं आपली फिटिंगची शिलाई येणार आहे. आर्म होलचा शेपही बरोबर 1/2 इंच हा आतून आलेला आहे. आता शोल्डर जॉईंट करून घेऊया. मागील भागावर पुढील भाग अशा पद्धतीने ठेवायचा, म्हणजे जी सरळ बाजू आहे त्यावर सरळ बाजू ठेवली तर आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे. तसंच दुसऱ्या बाजूचंही शोल्डर जॉईंट करून घेऊया आणि त्यावर डबल स्टिच देऊन द्यायची असते. गळ्याच्या पट्टीसाठी ह्या तिरकस पट्ट्या कापलेल्या आहेत आणि त्यांची कटिंगही तिरकसच करायची असते आणि शिलाई पण आपण अशा पद्धतीने तिरकसच करणार आहोत. बरोबर एकावर एक अशा पद्धतीने ठेवून हे एक्स्ट्रा कापड सोडून द्यायचं आहे आणि मी जिथं मार्किंग केलं तिथे एक शिलाई मारून घ्यायची आहे. त्यामुळे ह्या पट्ट्या एकदम अशा व्यवस्थित जोडल्या जातात आणि ह्याच पद्धतीने आपल्याला पट्ट्या ह्या जोडायच्या आहेत.
पुन्हा एकदा सांगते, अशा पद्धतीने हे तिरकस पट्ट्या कट करून घ्यायच्या आणि ही जी खालची पट्टी आहे ती तशीच ठेवायची. दुसरी पट्टी बरोबर अशा पद्धतीने उचलून खालच्या पट्टीवर ठेवायची आणि इथे जिथे ते जॉईंट झालेले आहेत त्यावर एक शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपण ही गळ्याची पट्टी तयार करून घेतलेली आहे. गळ्याची पट्टी ही पुढच्या बाजूने बरोबर सुरुवात करून एक दाब इतपत अशी गोलाकार पद्धतीने शिवत जायची आहे आणि कुठेही खेचायची नाही आहे पट्टी आपल्याला. आणि इथे जे शोल्डरचं शिलाई आहे ती बरोबर मागच्या बाजूने आली पाहिजे. ही काळजी घ्यायचीच शिलाई करताना, कारण आतील फिनिशिंगही फार महत्त्वाची असते. अशा पद्धतीने थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं पुढच्या बाजूला अर्धा इंच इतपत आणि तेच आपण आता असं फोल्ड करून एक इथं शिलाई मारून घ्यायची. इथेही पुढे शिवताना पुढे अर्धा इंच कापड हे फोल्ड केलेलं होतं आणि आता हे सर्व ठिकाणी आपण इथं नॉचेस देऊन देणार आहोत. त्यामुळे काय होतं की जी आपण गळ्याची पट्टी लावतो ती व्यवस्थित आतल्या बाजूला फोल्ड होते. आता ही पट्टी पुढच्या बाजूला अशा पद्धतीने बरोबर फोल्ड करायची आहे आणि इथे वरच्या बाजूला आपण इथे दाबटीप देऊन देणार आहोत आणि आतल्या बाजूने ती अशा पद्धतीने दिसते. आणि इथे एक दाबटीप देऊन घेऊया. दाबटीप देताना आपल्याला थोडं थोडं अंतर हे फोल्ड करतच शिलाई करायचं आहे आणि त्यामुळे आणि सर्व ठिकाणी अंतर हे सेमच आलं पाहिजे. असं नको की कुठे कमी दाबलं गेलं आणि कुठे जास्त दाबलं गेलं. हे हळूहळू प्रॅक्टिसने अगदी व्यवस्थित होत असतं. पुढच्या बाजूला बरोबर इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे. ही बघा अशा पद्धतीने आपली ही पट्टी शिवून झालेली आहे. आणि आता जे आतमध्ये जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊया. हे कापड कट करत असताना कुठेही आपलं ब्लाऊज पीसचा आतील भाग कट होणार नाही किंवा मागचा भाग कट होणार नाही याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने ही पट्टी बरोबर आतल्या बाजूने अशी फोल्ड करून वरच्या बाजूला आपण कच्ची शिलाई देणार आहोत, कारण आतमध्ये आपण हात शिलाई करणार आहोत. इथे एक आता 5 नंबरची टीप मारून घेऊया. अशा पद्धतीने पूर्ण शिलाई झालेली आहे आणि आता आपण इथे मशीनवर आय करणार आहोत. मी तुम्हाला तेव्हा म्हटली होती की आपण इथं ही अर्धा इंचावर टीप दिली होती. मी तुम्हाला पुढे सांगेल. तर ही अर्धा इंचाची टीप यासाठीच दिलेली होती की आपण जेव्हा आता हे मशीनचे आय बनवू तेव्हा आपल्याला ते टीप उसवावी लागणार नाही, म्हणून इथं अर्धा इंचावर स्टिच द्यायची असते. अशा पद्धतीने हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं 6 आय बनवणार आहे. आपण हे मशीनवरच बनवणार आहोत. अशा पद्धतीने आय पट्टीवर दाब ठेवून आडवी शिलाई देऊन इथे त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर उभी शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे तिथे एक आय तयार होईल आपला. हे बघा, ही सरळ शिलाई झाल्यानंतर आपल्याला आडवी शिलाई घ्यायची आणि इथं परत एक त्रिकोण तयार करून त्रिकोणात शिलाई घ्यायची. पुन्हा सरळ शिलाई मारायची आहे आपल्याला, म्हणजे तिथे बरोबर त्रिकोणात आपले आय तयार होतात. त्यानंतर अशी आडवी शिलाई केली, इथं त्रिकोणात शिलाई केली आणि बरोबर सरळ जी शिलाई आहे ती काठाला घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, तुम्हाला इथे मी जवळून दाखवते. अशा पद्धतीने हा व्ही शेप म्हणा किंवा हा त्रिकोण म्हणा, आपली ही त्यात शिलाई झालेली आहे, म्हणजेच हे आपले आता मशीनवरचे आय तयार झालेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने हुक यामध्ये असे बरोबर पॅक होऊन जातील, म्हणूनच आपण ही काठाला शिलाई न घेता मध्यातून शिलाई घेतली होती. आता आपण इथे बाहीची शिलाई करून घेऊया. अशा पद्धतीने ही सरळ बाजू आहे आणि तुम्हाला आठवत असेल की मी जेव्हा कटिंग केली होती तेव्हा इथं तुम्हाला पुढच्या बाजूला कट्स लावायला लावलेले होते. आता बघा त्याचा काय फायदा होतो आपल्याला बाही शिवत असताना. आणि कट्स लावलेले आहेत म्हणजे ती बाही आपली पुढचा भाग आहे तो बाहीचा, बरोबर. आता हा बाहीचा पुढील भाग बरोबर अशा पद्धतीने ठेवायचा आणि हा मध्यचा जो नॉच आहे तो बरोबर मॅच करून घ्यायचा आणि इथे खालच्या बाजूला एक दाब इतपत एक शिलाई मारून घेणार आहोत आपण. ही बाही आपण शिवताना पुढच्या बाजूने सुरुवात केलेली आहे, बरोबर, हे लक्षात ठेवा. हा नॉच दिलेला आहे म्हणजे ही पुढची बाजू आहे. त्याचबरोबर आता दुसरी बाजू घ्यायची आणि दुसऱ्या बाजूची बाही ही आता मागच्या बाजूने आपण शिवणार आहोत. मध्यभागचा नॉच हा मॅच करून घ्यायचा आणि खालच्या बाजूने बरोबर एक दाब इतपत अंतर देऊन आता शिलाई मारून घेणार आहोत. एक बाही ही पुढच्या बाजूने शिवली आणि दुसरी बाहीची शिलाईची सुरुवात ही मागच्या बाजूने केलेली आहे आणि त्यानंतर दोनही बाह्यांना आपण
दाबटीप देऊन घेतलेल्या आहेत आणि जे कापड आहे अस्तर आहे ते बरोबर अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून वरच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची। आता आतल्या बाजूने शिलाई मारून घेऊया आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपले दोनही स्लीव्स तयार झालेले आहेत आणि या इथे लक्षात घ्या हा खोल शेप म्हणजे हा पुढील भाग आहे, हा ब्लाऊजचा पुढील भाग आहे आणि हा मागील भाग आहे। त्याचबरोबर बाही पण आपण त्याच पद्धतीने ठेवणार आहोत। पुढील भाग हा पुढच्या बाजूला आणि मागील भाग हा मागच्या बाजूला ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने। आणि आता हे एकमेकांवर असं ठेवून बरोबर इथे शिलाई मारून घेणार आहोत। शिलाई मारताना हवं तर अंदाज घेऊन घ्यायचा। हा बरोबर मध्यभाग आपला बरोबर मध्यभागी आलेला आहे आणि अशा पद्धतीने बाही आता आपण शिवून घेऊया। बाही जोडताना कुठेही कापड खेचायचं नाही आहे। हा बरोबर इथे मध्यभागी नॉच हा मॅच झालेला आहे आणि अशा पद्धतीने बरोबर अर्धा इंच इतपत अंतर देऊन एकसारखी बाही आपण आता शिवून घेणार आहोत। कुठेही हे बघा इथं बघू शकतात बाही बरोबर आलेली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही। हे बघा बाहेरच्या बाजूने कशी व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसत आहे। बरोबर हा मागील भाग आहे। आता दुसऱ्या साईडची बाही आपण जोडून घेणार आहोत, परंतु दुसऱ्या साईडची बाही जोडताना आता आपण ही मागच्या बाजूने जोडणार आहोत। पुढील बाजू पुढील ठिकाणी आणि मागील बाजू मागच्या बाजूला ठेवून हे नॉचला नॉच मॅच करून बरोबर अर्धा इंच इतपत दाब देऊन अंतर सोडून बरोबर आता इथे शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। आता इथेही बघा अशा पद्धतीने बरोबर हा मध्य मॅच झालेला आहे आणि आता ही आपली दुसऱ्या बाजूची ही बाही जोडून झालेली आहे। कुठेही कापड हे आपल्याला कमी जास्त झालेलं नाही आहे, अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंग ही आलेली आहे बाहेरच्या बाजूने सुद्धा। आता आपण ब्लाऊजची फिटिंग करून घेऊया। मागील भागाचा मध्य काढून इथे मार्किंग करून घ्यायचा आहे आणि पुढचा भाग हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि इथे जेव्हा आपण लांब बाही आपण शिवत असतो तेव्हा बरोबर इथून मध्यातूनच शिलाई ही सुरुवात करायची असते आणि काठाने आता ही वरच्या बाजूने आपण शिलाई मारून घेणार आहोत। आपण इथं हे लॉक सिस्टममध्ये आपण शिलाई करणार आहोत, म्हणजे ही बरोबर शिलाई आपण जेव्हा आतल्या बाजूने घेऊ तेव्हा बरोबर ती फोल्ड होऊन जाईल, म्हणजे लॉक होऊन जाईल। अशा पद्धतीने ब्लाऊज हा आतल्या बाजूने बरोबर घेऊन इथं काठाला आता एक शिलाई मारून घेणार आहोत, म्हणजे जी आपण बाहेरच्या बाजूने शिलाई दिली होती ती आता इथे लॉक होऊन जाईल। अगदी काठाने अशी एक शिलाई मारून घेणार आहोत। अशा प्रकारे दुसऱ्या बाजूलाही आपण लॉक शिलाई मारून घेणार आहोत। इथे हे आता आपलं शिवून झालेलं आहे आणि आपण इथे फिटिंगची मार्किंग करून घेऊया। जी आयची पट्टी आहे ती वाढीव पट्टी आहे ती सोडून बरोबर 11 इंचावर इथं मार्किंग करून घेतला आणि त्यानंतर खालच्या बाजूला कमरेचं मार्किंग हे 9.5 इंचावर करणार आहे आणि इथे बरोबर आता एक आपली शिलाई येणार आहे। ही शिलाई आपली फिटिंगची असणार आहे आणि इथं बाहीचा दंडघेर आहे 5.5 इंचावर एक मार्किंग करून अशा पद्धतीने इथे ड्रॉ करून दाखवलेला आहे। जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरच बरोबर शिलाईच्या रेषा शिलाई येणार आहे आणि ह्या बाजूलाही इथं 11 इंचावर एक मार्किंग केलं। त्यानंतर खालच्या बाजूला 9.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं फिटिंगच्या शिलाई आपण देऊन देऊया। हे बघा इथे अशी आपण आता ही जी मार्किंग केलेली होती बरोबर त्या मार्किंगवरच आपण आता शिलाई मारून घेत आहोत आणि त्याच्या बाजूलाही अशा एक्स्ट्रा 3 शिलाई आपण मारून घेणार आहोत। त्यामुळे काय होतं की ब्लाऊज हा कमी जास्त असला तर तो उसवायला सोयीचा होतो आणि त्याच्याच बाजूला बरोबर एक दाब इतपत एक अजून एक शिलाई मारून घेतलेली आहे। इथं तुम्ही 2 किंवा 3 शिलाई देऊ शकतात आणि तुम्ही बघू शकतात शिलाई पण अतिशय व्यवस्थित अशा सरळ एका लाईनमध्ये आलेल्या आहेत। हे बघा याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलाही फिटिंग करून घेणार आहे। व्हिडिओ हा थोडासा मोठाच तयार झालेला आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला सविस्तर अशी सर्व माहिती दिलेली आहे। तुम्ही त्या सर्व गोष्टी बारीक फॉलो करा ज्या मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। त्यामुळे तुमचा ब्लाऊज अतिशय व्यवस्थित असा फिटिंगलाही बसेल आणि आतली फिनिशिंगलाही छानच दिसेल।
अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज हा शिवून झालेला आहे आणि तुम्हाला ही बाहेरची फिनिशिंग दाखवते, अतिशय व्यवस्थित अशी आलेली आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आतली फिनिशिंगही बघणार तीही अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे ह्या ज्या शिलाईच्या मार्किंग आहेत, ह्या ज्या शिलाई आहेत त्या बरोबर आतल्याच बाजूला आलेल्या आहेत, हे बघा. आणि हे जे खालची योगपट्टी आहे त्याची शिलाई पण खालच्याच बाजूला आहे. शोल्डरची पण शिलाई ही बरोबर मागच्या बाजूलाच गेलेली आहे. आतली फिनिशिंगही खूप महत्त्वाची असते. टक्सही दोघं बाहेरच्याच बाजूला आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. शिलाई संबंधीची नवनवीन माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.